अर्थशास्त्राचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. UPIचे पूर्ण रूप काय? UPIचे पूर्ण रूप युनिफाईड पेमेंट इंटरफेस होय. UPI कोणी विकसित केले? UPI NPCIने विकसित केले. NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया होय. NPCIची स्थापना कधी झाली? NPCIची स्थापना 2008 या वर्षी झाली. भारतातील पहिले सोन्याचे ATM कोठे सुरू झाले? भारतातील पहिले सोन्याचे ATM हैदराबाद येथे सुरू झाले. बँकिंग लोकपाल योजनेचा उद्देश काय? बँकिंग लोकपाल योजनेचा उद्देश ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण करणे होय. KYCचा पूर्ण अर्थ काय? KYCचा पूर्ण अर्थ नो युअर कस्टमर होय. निफ्टी आणि RTGS मधील मुख्य फरक काय? निफ्टी आणि RTGS मधील मुख्य फरक: RTGS रिअल टाईममध्ये पैसे त्वरित जमा होतात आणि निफ्टी पैसे जमा व्हायला थोडा वेळ लागू शकतो. 6 मोठ्या बँकांचे विलीनीकरण कधी झाले? 6 मोठ्या बँकांचे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 रोजी झाले. भारतातील सर्वात जुनी सार्वजनिक बँक कोणती? भारतातील सर्वात जुनी सार्वजनिक बँक अलाहाबाद बँक आता इंडियन बँकेत विलीन आहे. बॅड बँक म्हणजे काय? बॅड बँक म्हणजे बँकाचे थकीत कर्ज विकत घेणारी संस्था होय. महाराष्ट्राचे राज्य उत्पन्न मोजण्यासाठी कोणता आधारभूत वर्ष वापरला जातो? महाराष्ट्राचे राज्य उत्पन्न मोजण्यासाठी 2011-12 हे आधारभूत वर्ष वापरले जाते. महाराष्ट्रात 10 कलमी कार्यक्रम कशासाठी होता? महाराष्ट्रात 10 कलमी कार्यक्रम गरिबी निर्मूलनासाठी होता. महाराष्ट्रात सहकारी संस्थांची नोंदणी कोणत्या कायद्यानुसार होते? महाराष्ट्रात सहकारी संस्थांची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या कायद्यानुसार होते. वसंतराव नाईक समिती कशाशी संबंधित होती? वसंतराव नाईक समिती पंचायत राज आणि कृषी विषयाशी संबंधित होती. महाराष्ट्रातील पहिले फळ किंवा पीक कोणते ज्याला GI टॅग मिळाला? महाराष्ट्रातील पहिले फळ किंवा पीक ज्याला पहिला GI टॅग मिळाला ते फळ महाराष्ट्राची स्ट्रॉबेरी होय. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग होय. महाराष्ट्रात सर्वाधिक कापड गिरण्या कोठे आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक कापड गिरण्या सोलापूर आणि मुंबई येथे आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा वाटा कशात येतो? महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा वाटा तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्रात येतो. महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास महामंडळ कधी स्थापन झाले? महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास महामंडळ MSFCची स्थापना 1962 या वर्षी झाली. महाराष्ट्रात स्मार्ट प्रकल्प कशासाठी राबवला जात आहे? महाराष्ट्रात स्मार्ट प्रकल्प कृषी आणि ग्रामीण परिवर्तनासाठी राबवला जात आहे. ऑक्ट्रॉय कर म्हणजे काय? ऑक्ट्रॉय कर म्हणजे जकात कर आता बंद झाला आहे. एंजल टॅक्स कोणावर लावला जातो? एंजल टॅक्स स्टार्टअप कंपन्यांना मिळणाऱ्या निधीवर लावला जातो. ब्ल्यू इकॉनॉमी कशाशी संबंधित आहे? ब्ल्यू इकॉनॉमी सागरी संसाधनाचा विकास करण्याशी संबंधित आहे. ग्रे मार्केट म्हणजे काय? ग्रे मार्केट म्हणजे अनधिकृत पण बेकायदेशीर नसलेला व्यापार व्यवस्था होय. हवाला म्हणजे काय? हवाला म्हणजे चलनाचे बेकायदेशीर हस्तांतरण होय. भारतात सोन्याच्या दागिन्यावर कोणते चिन्ह अनिवार्य आहे? भारतात सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क नावाचे चिन्ह अनिवार्य आहे. खाद्यतेलावरील एगमार्क चिन्ह काय दर्शवते? खाद्यतेलावरील एगमार्क चिन्ह शुद्धता आणि गुणवत्ता दर्शवते. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट ग्राहक संरक्षण कायदा कधीचा आहे? ग्राहक संरक्षण कायदा 1986 आणि नवा कायदा 2019चा आहे. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? जागतिक ग्राहक दिन 15 मार्च रोजी साजरा केला जातो. भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन कधी असतो? भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी असतो.
गिफेन वस्तू म्हणजे काय? गिफेन वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्यांची किंमत वाढली की मागणीही वाढते. पॅराडॉक्स ऑफ थ्रिप्स कोणी मांडला? पॅराडॉक्स ऑफ थ्रिप्स J.M. केन्स यांनी मांडला. सार्क बँकेचे मुख्यालय कोठे आहे? सार्क बँकेचे मुख्यालय काठमांडू, नेपाळ येथे आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स म्हणजे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी उभारलेले कर्ज होय. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अध्यक्ष कोण निवडते? सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अध्यक्ष फायनान्शियल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ब्युरो निवडते. पूर्वी BBB बँक बोर्ड ब्युरो निवडत असे. विमा नियामक संस्था IRDAचे मुख्यालय कोठे आहे? विमा नियामक संस्था IRDAचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. पेन्शन फंड नियमन कोण करते? पेन्शन फंड नियमन PFRDA करते. भारतात डिजिटल इंडिया मोहिमेचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण? भारतात डिजिटल इंडिया मोहिमेचा ब्रँड ॲम्बॅसेडर अंकित फाडिया होय. रुपया चिन्हाचे डिझाईन कोणी केले? रुपया चिन्हाचे डिझाईन D. उदयकुमार यांनी केले. नरेगा योजनेचा मुख्य आधार कोणता? नरेगा योजनेचा मुख्य आधार श्रमाचा अधिकार होय. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे आहे? भारतातील पहिले कृषी विद्यापीठ पंतनगर, उत्तराखंड येथे आहे. पिकांची विमा योजना कधी सुरू झाली? पीक विमा योजना 2016 या वर्षी सुरू झाली. किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली? किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 साली सुरू झाली. कॅशलेस इंडिया मोहिमेचा उद्देश काय? कॅशलेस इंडिया मोहिमेचा उद्देश रोख रकमेचा वापर कमी करणे होय. पांढरा हत्ती व्हाईट एलिफंट ही संकल्पना कशासाठी वापरली जाते? पांढरा हत्ती व्हाईट एलिफंट ही संकल्पना तोट्यातील मोठ्या प्रकल्पासाठी वापरली जाते. लघु उद्योगाची सिडबी बँक कधी स्थापन झाली? लघु उद्योगांची सिडबी बँक 1990 साली स्थापन झाली. चलन बाजारावर नियंत्रण कोणाचे असते? चलन बाजारावर नियंत्रण RBIचे असते. भांडवल बाजारावर नियंत्रण कोणाचे असते? भांडवल बाजारावर नियंत्रण सेबीचे असते. वित्त सचिव म्हणून सध्या कोण कार्यरत आहेत? वित्त सचिव म्हणून सध्या TV सोमनाथन हे कार्यरत आहेत. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर V. अनंत नागेश्वरम हे आहेत. पेमेंट बँकांना कर्ज देता येते का? पेमेंट बँकांना कर्ज देता येत नाही. पेमेंट बँका कर्ज देऊ शकत नाहीत. स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यासाठी किमान भांडवल किती लागते? स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यासाठी किमान भांडवल 200 कोटी इतके लागते. बँकिंग क्षेत्रात NPAचा पूर्ण अर्थ काय? बँकिंग क्षेत्रात NPAचा पूर्ण अर्थ नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे थकीत कर्ज होय. कोणत्या समितीच्या शिफारशीवरून बँकिंग लोकपाल योजना सुरू झाली? सुब्रमण्यम समितीच्या शिफारशीनुसार बँकिंग लोकपाल योजना सुरू झाली. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट BIS चे मुख्यालय कोठे आहे? बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट BIS चे मुख्यालय बेसल, स्वित्झर्लंड येथे आहे. बेसल नियम कशाशी संबंधित आहेत? बेसल नियम बँकिंग जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. भारतातील पहिली फ्लोटिंग ATM तरंगते ATM कोठे आहे? भारतातील पहिले फ्लोटिंग ATM म्हणजे तरंगते ATM कोची, केरळ येथे आहेत. व्हाईट लेबल ATM म्हणजे काय? व्हाईट लेबल ATM म्हणजे ज्या ATMची मालकी आणि संचालन बिगर बँकिंग संस्थांकडे असते. कॅश रिझर्व्ह रेशो कोण ठरवते? कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे CRR रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ठरवते. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो SLR म्हणजे काय? स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो SLR म्हणजे बँकांनी स्वतःजवळ राखून ठेवलेली ठराविक रोकड किंवा सोने होय. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कशासाठी आहे? प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागीर आणि शिल्पकारांना पाठबळ देण्यासाठी आहे.
PM गतिशक्ती योजनेचा उद्देश काय? PM गतिशक्ती योजनेचा उद्देश पायाभूत सुविधांचा एकात्मिक विकास. लखपती दीदी योजना कशाशी संबंधित आहे? लखपती दीदी योजना महिलांना बचत गटांना आर्थिक सक्षम करणे. मिष्टी योजना कशाच्या संरक्षणासाठी आहे? मिष्टी योजना खारफुटीची जंगले संरक्षणासाठी आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजना कशासाठी आहे? प्रधानमंत्री सूर्योदय योजना 1 कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी आहे. गोवर्धन योजना कशाशी संबंधित आहे? गोवर्धन योजना कचऱ्यातून ऊर्जेची निर्मिती करण्याशी संबंधित आहे. PM ई बस सेवा कोठे राबवली जात आहे? PM ई बस सेवा भारताच्या महत्त्वाच्या शहरामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी राबवली जात आहे. एक जिल्हा एक उत्पादन योजनेचा मुख्य उद्देश काय? एक जिल्हा एक उत्पादन योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे होय. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब कोठे विकसित होत आहे? भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब गुजरात आणि महाराष्ट्र येथे विकसित होत आहे. स्वस्त धान्य दुकानाचे जन पोषण केंद्रामध्ये रूपांतरण कोणत्या वर्षापासून सुरू झाले? स्वस्त धान्य दुकानाचे जन पोषण केंद्रामध्ये रूपांतरण 2024 या वर्षापासून झाले आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक कोण जाहीर करते? जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक IMD इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट जाहीर करते. व्यापार सुलभता निर्देशांक कोण प्रसिद्ध करायचे? व्यापार सुलभता निर्देशांक ईज ऑफ डुईंग बिझनेस जागतिक बँक आता अहवाल बंद झाला आहे. जागतिक भूक निर्देशांक मध्ये भारताचे स्थान साधारणतः कुठे असते? जागतिक भूक निर्देशांकामध्ये ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचे स्थान साधारणतः गंभीर श्रेणीत दरवर्षी आकडी बदलत असतात. डंपिंग म्हणजे काय? डंपिंग म्हणजे एखादा देश जेव्हा आपल्या वस्तू दुसऱ्या देशात उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला विकतो त्याला डंपिंग असे म्हणतात. स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज कायदा कधी झाला? स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे सेज कायदा 2005 वर्षी संमत झाला. भारताने कोणत्या देशासोबत प्रथम मुक्त व्यापार करार FTA केला? भारताने श्रीलंका या देशासोबत प्रथम FTA म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केला. निर्यात शुल्कात वाढ केल्यास काय होते? निर्यात शुल्कात वाढ केल्यास निर्यातीचे प्रमाण कमी होते. विदेशी चलन साठ्यात कशाचा समावेश होतो? विदेशी चलन साठ्यात परकीय चलन, सोने, SDR आणि IMF मधील गंगाजळीचा समावेश होतो. युरो हे चलन स्वीकारणारा 20वा देश कोणता? युरो हे चलन स्वीकारणारा 20वा देश क्रोएशिया होय. शांघाय सहकार्य संघटनेची स्वतःची बँक स्थापन करण्याचा प्रस्ताव कोणी मांडला? शांघाय सहकार्य संघटनेची SCO स्वतःची बँक स्थापन करण्याचा प्रस्ताव चीन या देशाने मांडला. भारतात सर्वाधिक सिंचन कोणत्या साधनाद्वारे होते? भारतात सर्वाधिक सिंचन विहिरी आणि कूपनलिका या साधनाद्वारे होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कधी सुरू झाले? राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007 या वर्षी सुरू झाले. पंतप्रधान पीक विमा योजनेचा प्रीमियम रब्बी पिकासाठी किती आहे? पंतप्रधान पीक विमा योजनेचा प्रीमियम रब्बी पिकासाठी 1.5% आहे. खरीप पिकासाठी विमा प्रीमियम किती आहे? खरीप पिकासाठी विमा प्रीमियम 2% इतका आहे. नगदी पिकासाठी विमा प्रीमियम किती असतो? नगदी पिकासाठी विमा प्रीमियम 5% इतका असतो. एगमार्क मुख्यालय कोठे आहे? एगमार्क मुख्यालय फरीदाबाद, हरियाणा येथे आहे. सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य सिक्कीम होय. इनाम म्हणजे काय? इनाम म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजार ऑनलाईन व्यापार व्यासपीठ होय. भारतातील सर्वात मोठे दूध उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतातील सर्वात मोठे दूध उत्पादन करणारे राज्य उत्तर प्रदेश, राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर.
अमूलची स्थापना कोठे झाली? अमूलची स्थापना आनंद, गुजरात येथे झाली. अनुदान म्हणजे काय? सबसिडी म्हणजे सरकारने लोकांना किंवा संस्थांना दिलेली आर्थिक मदत. राजस्व जमा रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये कशाचा समावेश होतो? राजस्व जमा रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये कर आणि करेत्तर महसुलाचा समावेश होतो. मूल्यवर्धित कर व्हॅट सर्वात शेवटी कोणत्या राज्याने लागू केला? मूल्यवर्धित कर व्हॅट सर्वात शेवटी उत्तर प्रदेश या राज्याने लागू केला. कॅपिटल गेन टॅक्स कशावर लावला जातो? कॅपिटल गेन टॅक्स मालमत्ता विक्रीतून मिळालेल्या नफ्यावर लावला जातो. टोबिन टॅक्स कशावर लावला जातो? टोबिन टॅक्स चलनाच्या आदलाबदलीवर फॉरेन एक्सचेंजवर लावला जातो. गिफेन पॅराडॉक्स कोणत्या वस्तूच्या बाबतीत आढळतो? गिफेन पॅराडॉक्स कनिष्ठ दर्जाच्या वस्तूवर आढळतो. मागणीचा नियम काय सांगतो? मागणीचा नियम किंमत वाढली की मागणी घटते. पुरवठ्याचा नियम काय सांगतो? पुरवठ्याचा नियम किंमती वाढली की पुरवठा वाढतो. भारतातील कोणत्या शहराला सिल्क सिटी म्हणतात? भारतातील बिहार राज्यातील भागलपूर शहराला सिल्क सिटी म्हणतात. येलो इकॉनॉमी कशाशी संबंधित आहे? येलो इकॉनॉमी सौर ऊर्जेचा वापर करण्याशी संबंधित आहे. जीएसटीसाठी पहिली समिती कोणती होती? जीएसटीसाठी पहिली समिती असीम दासगुप्ता समिती होती. भारतात कोणत्या वर्षी व्हॅट लागू झाला? भारतात 2005 या वर्षी व्हॅट लागू झाला. विदेशी गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती? विदेशी गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणारी संस्था FIBB. आता ही संस्था बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेबी या दोन प्रमुख संस्था नियंत्रण ठेवतात. भारतातील पहिला जिल्हा ज्याने 100% बँकिंग सेवा पूर्ण केली. भारतातील पहिला जिल्हा ज्याने 100% बँकिंग सेवा पूर्ण केली पलक्कड, केरळ होय. भारतातील पहिली ई-कॉमर्स कंपनी कोणती? भारतातील पहिली ई-कॉमर्स कंपनी फॅबमार्ट. नंतर अनेक आल्या. प्राप्तिकर कोणत्या प्रकारचा कर आहे? प्राप्तिकर प्रत्यक्ष आणि पुरोगामी कर आहे. महामंडळ कर कोणत्या उत्पन्नावर लावला जातो? महामंडळ कर कॉर्पोरेट टॅक्स कंपन्यांच्या निव्वळ नफ्यावर लावला जातो. वस्तू आणि सेवा कर जीएसटीचे ब्रीदवाक्य काय आहे? जीएसटीचे ब्रीदवाक्य एक राष्ट्र, एक कर, एक बाजार होय. सिन टॅक्स म्हणजे काय? सिन टॅक्स म्हणजे तंबाखू, दारू यासारख्या हानिकारक वस्तूवर लावला जाणारा अतिरिक्त कर होय. गुलामगिरीतून मुक्त झालेल्या मजुरांसाठी कोणती योजना आहे? गुलामगिरीतून मुक्त झालेल्या मजुरांसाठी बंधुआ मजूर पुनर्वसन योजना आहे. महाराष्ट्र राज्याची GDPच्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक आहे? महाराष्ट्र राज्याचा GDPच्या बाबतीत भारतात पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक FDI कोणत्या शहरात येतो? महाराष्ट्रात सर्वाधिक FDI मुंबई या शहरात येतो. लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याची आहे? लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र राज्याची आहे. ही योजना 2024 मध्ये सुरू झाली. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026 मध्ये कोणी सादर केला? महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाची स्थापना 1996 साली झाली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोठून कोठे जातो? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान जातो. महाराष्ट्र कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी विदर्भ आणि खानदेश हा विभाग प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर गिरणी कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर गिरणी प्रवरानगर लोणी येथे सुरू झाली.
जलयुक्त शिवार अभियान पुन्हा कधी सुरू करण्यात आले? जलयुक्त शिवार अभियान पुन्हा 2023 या वर्षी सुरू करण्यात आले. फेराचा पूर्ण अर्थ काय? फेराचा पूर्ण अर्थ फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट होय. फेमाचा पूर्ण अर्थ काय? फेमाचा पूर्ण अर्थ फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट होय. ट्रिप्स कशाशी संबंधित आहे? ट्रिप्स बौद्धिक संपदा अधिकाराशी संबंधित आहे. स्विफ्ट कोड कशासाठी वापरला जातो? स्विफ्ट कोड आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहारासाठी वापरला जातो. NACHचा पूर्ण अर्थ काय? NACHचा पूर्ण अर्थ नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस होय. PACS म्हणजे काय? PACS म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था होय. नीती आयोगातील नीतीचा पूर्ण अर्थ काय? नीती आयोगातील नीतीचा पूर्ण अर्थ नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया होय. ओपेकमध्ये ईचा अर्थ काय? ओपेकमध्ये ईचा अर्थ एक्सपोर्टिंग. ओपेकचा पूर्ण अर्थ ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज होय. ICRA, क्रिसिल या काय आहेत? ICRA, क्रिसिल या क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत. पॅन कार्डमध्ये किती अक्षरे किंवा अंक असतात? पॅन कार्डमध्ये 10 अक्षरे किंवा अंक असतात. कल्याणाचे अर्थशास्त्र वेलफेअर इकॉनॉमिक्स कोणाशी संबंधित आहे? कल्याणाचे अर्थशास्त्र म्हणजेच वेलफेअर इकॉनॉमिक्स पिगू आणि अमर्त्य सेनशी संबंधित आहे. लोकसंख्या लाभांश म्हणजे काय? डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे कार्यक्षम वयोगटातील 15 ते 64 लोकसंख्येचे अधिक प्रमाण होय. मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला? मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार JM केन्स आणि पंडित नेहरू यांनी केला. गरिबीची संकल्पना कोणी मांडली? गरिबीची संकल्पना रॅग्नर नक्स यांनी मांडली. भारतातील बँकाचे विलिनीकरण कोणत्या समितीने सुचवले होते? भारतातील बँकाचे विलिनीकरण M. नरसिंहन समितीने सुचवले होते. RBI इमर्जन्सी फंड कशासाठी असतात? RBI इमर्जन्सी फंड आर्थिक संकटाच्या काळात अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी असतात. भारत जगातील कितवी मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे? भारत जगातील 3री सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे. कोणत्या देशाला युरोपचे आर्थिक इंजिन म्हणतात? जर्मनी या देशाला युरोपचे आर्थिक इंजिन असे म्हणतात. भारतात डिजिटल पेमेंट्समध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? भारतात डिजिटल पेमेंट्समध्ये बंगळुरू हे शहर प्रथम क्रमांकावर आहे. नवरत्न कंपन्यांना किती रुपयापर्यंत गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य असते? नवरत्न कंपन्यांना 1000 कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य असते. मिझरी इंडेक्स म्हणजे काय? मिझरी इंडेक्स म्हणजे बेरोजगारी आणि चलनवाढ यांचा गुणांक होय. ग्रीन GDP म्हणजे काय? ग्रीन GDP म्हणजे पर्यावरणाचे नुकसान वजा करून मोजलेला GDP होय. भारताचे पहिले मुख्य आर्थिक सल्लागार कोण होते? भारताचे पहिले मुख्य आर्थिक सल्लागार JJ अंजारिया हे होते. सध्याचे अनंत नागेश्वरन हे आहेत. सेन्सेक्समधील कंपन्यांची संख्या किती असते? सेन्सेक्समधील कंपन्यांची संख्या 30 इतकी असते. निफ्टीमध्ये किती कंपन्या असतात? निफ्टीमध्ये 50 इतक्या कंपन्या असतात. शेअर बाजारात बुल म्हणजे काय? शेअर बाजारात बुल म्हणजे तेजीवाला आशावादी गुंतवणूकदार. शेअर बाजाराचा बिअर म्हणजे काय? शेअर बाजाराचा बिअर म्हणजे मंदीवाला निराशावादी गुंतवणूकदार होय. ब्ल्यू चिप शेअर्स कशाला म्हणतात? ब्ल्यू चिप शेअर्स म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत भक्कम, मोठ्या आणि बाजारपेठेत अग्रगण्य असलेल्या कंपन्यांचे शेअर होय. भारतात सोन्याच्या आयातीवर नियंत्रण कोण ठेवते? भारतात सोन्याच्या आयातीवर नियंत्रण RBI आणि वाणिज्य मंत्रालय ठेवते. भारताची अर्थव्यवस्था 2027-28 पर्यंत किती ट्रिलियन होण्याची शक्यता आहे? भारताची अर्थव्यवस्था 2027-28 पर्यंत $5 ट्रिलियन होण्याची शक्यता आहे. चलनविषयक धोरण समिती मध्ये एकूण किती सदस्य असतात? चलनविषयक धोरण समिती MPC मध्ये एकूण 6 सदस्य असतात. त्यापैकी 3 RBIचे आणि 3 भारत सरकारचे सदस्य असतात.
MPCचे अध्यक्ष कोण असतात? MPCचे अध्यक्ष RBI गव्हर्नर असतात. ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय? ओपन मार्केट ऑपरेशन OMO म्हणजे RBI कडून सरकारी रोख्यांची सिक्युरिटीची खरेदी विक्री करणे होय. तरलता समायोजित सुविधा कधी सुरू करण्यात आली? तरलता समायोजित सुविधा 2000 साली सुरू करण्यात आली. नरसिंह समितीच्या शिफारसीनुसार बँक खात्यातील ठेवीवर किती रकमेपर्यंत विमा संरक्षण मिळते? बँक खात्यातील ठेवीवर 5 लाख रुपयापर्यंत संरक्षण मिळते. कोणती संस्था बँकांना कर्ज देण्याच्या क्षमतेवर क्रेडिट रेशनिंगद्वारे नियंत्रण ठेवते? RBI ही संस्था बँकांच्या कर्ज देण्याच्या क्षमतेवर क्रेडिट रेशनिंगद्वारे नियंत्रण ठेवते. भारतातील पहिली युनिव्हर्सल बँक कोणती? भारतातील पहिली युनिव्हर्सल बँक ICICI बँक होय. निफ्टी सुविधा 24 तास कधीपासून सुरू झाली? निफ्टी सुविधा 24 तास डिसेंबर 2019 पासून सुरू झाली. M1 चलनात कशाचा समावेश होतो? M1 चलनात लोकांकडील चलन प्लस बँकांमधील चालू व बचत ठेवी यांचा समावेश होतो. बँकिंग क्षेत्रात NIM म्हणजे काय? बँकिंग क्षेत्रात NIM म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन होय. भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज सेक्टर म्हणतात? भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग आणि IT क्षेत्राला सनराइज सेक्टर म्हणतात. भारताचे नवीन औद्योगिक धोरण कधी जाहीर झाले? भारताचे नवीन औद्योगिक धोरण 24 जुलै 1991 रोजी जाहीर झाले. FPIचा पूर्ण अर्थ काय? FPIचा पूर्ण अर्थ फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट होय. कोणत्या क्षेत्राला उद्योगाचा कणा मानले जाते? लोह पोलाद उद्योगाला उद्योगाचा कणा मानले जाते. भारतातील पहिली तेलविहीर कोठे सापडली? भारतातील पहिली तेलविहीर दिग्बोई आसाम येथे सापडली. ONGCची स्थापना कधी झाली? ONGCची स्थापना 1956 या वर्षी झाली. भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी कोणती? भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज होय. कुटीर उद्योग म्हणजे काय? कुटीर उद्योग म्हणजे घरामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने चालणारा उद्योग होय. ई-श्रम पोर्टल कशासाठी आहे? ई-श्रम पोर्टल असंघटित कामगारांचा डेटाबेस तपास करण्यासाठी आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कोणाद्वारे राबवला जातो? पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे राबवला जातो. भारतात गरिबीची टोपली ही संकल्पना कोणी मांडली? भारतात गरिबीची टोपली पॉवर्टी बास्केट ही संकल्पना सुरेश तेंडुलकर समितीने मांडली. बहुआयामी गरिबी निर्देशांक कोण जाहीर करते? बहुआयामी गरिबी निर्देशांक नीती आयोग भारत स्तरावर जाहीर करते. लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा काय दर्शवतो? लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा जन्मदर जास्त पण मृत्यूदरात वेगाने घट दर्शवतो. भारतात लिंग गुणोत्तर मोजण्याचे सूत्र काय? भारतात लिंग गुणोत्तर सेक्स रेशो मोजण्याचे सूत्र स्त्रियांची संख्या भागिले पुरुषांची संख्या गुणिले 1000 होय. सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य सिक्कीम हे होय. सर्वात जास्त लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? सर्वात जास्त लोकसंख्या घनता असलेले राज्य बिहार होय. सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते? सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य केरळ होय. हिंदू वृद्धी दर हिंदू ग्रोथ रेट ही संकल्पना कोणी मांडली? हिंदू वृद्धी दर म्हणजे हिंदू ग्रोथ रेट ही संकल्पना प्राध्यापक राजकृष्ण यांनी मांडली. भारतातील पहिली क्षीरगंती कधी झाली? भारतातील पहिली क्षीरगंती 1872 लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. भारतातील पहिली अधिकृत नियमित जनगणना कधी झाली? भारतातील पहिली अधिकृत नियमित जनगणना 1881 लॉर्ड रिपन यांच्या काळात झाली. जागतिक बँकेचे जुने नाव काय? जागतिक बँकेचे जुने नाव IBRD आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक होय. IMFचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? IMFचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा हे आहेत.
स्पेशल इकॉनॉमिक झोनची संकल्पना सर्वप्रथम कोणत्या देशाने राबवली? स्पेशल इकॉनॉमिक झोन सेजची संकल्पना सर्वप्रथम चीन या देशाने राबवली. युरोपियन मध्यवर्ती बँकेचे मुख्यालय कोठे आहे? युरोपियन मध्यवर्ती बँकेचे मुख्यालय फ्रँकफर्ट जर्मनी येथे आहे. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIBचे मुख्यालय कोठे आहे? एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIBचे मुख्यालय बीजिंग येथे आहे. ब्रिक्स बँकेचे नवीन नाव काय? ब्रिक्स बँकेचे नवीन नाव न्यू डेव्हलपमेंट बँक NDB होय. NDBचे मुख्यालय कोठे आहे? NDBचे मुख्यालय शांघाय येथे आहे. जागतिक व्यापारात मोस्ट फेवर्ड नेशन MFN दर्जा कोण देते? जागतिक व्यापारात मोस्ट फेवर्ड नेशन MFN दर्जा WTO देते. क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? क्योटो प्रोटोकॉल हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याशी संबंधित आहे. बिमस्टेकचे सचिवालय कोठे आहे? बिमस्टेकचे सचिवालय ढाका बांगलादेश येथे आहे. सेन्सेक्सची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? सेन्सेक्सची सुरुवात 1986 या वर्षी झाली. भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज कोणता? भारतातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE होय. बुल रन म्हणजे काय? बुल रन म्हणजे शेअर बाजारात तेजीचा काळ होय. पेनी शेअर्स म्हणजे काय? पेनी शेअर म्हणजे ज्या शेअरची किंमत खूप कमी 5 ते 10 रुपये असते त्याला पेनी शेअर्स असे म्हणतात. म्युच्युअल फंडमधील NAVचा पूर्ण अर्थ काय? म्युच्युअल फंडमधील NAVचा पूर्ण अर्थ नेट ॲसेट व्हॅल्यू होय. डीमॅट म्हणजे काय? डीमॅट म्हणजे डिमटेरियलायझेशन भौतिक शेअरचे डिजिटल रूपात रूपांतरण होय. भारतातील पहिले कमोडिटी एक्सचेंज कोणते? भारतातील पहिले कमोडिटी एक्सचेंज MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज होय. इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे काय? इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे कंपनीच्या गुप्त माहितीचा वापर करून शेअर्समध्ये नफा कमवणे हे बेकायदेशीर आहे. लिक्विडिटी ट्रॅप म्हणजे काय? लिक्विडिटी ट्रॅप म्हणजे जेव्हा लोक व्याजदर कमी असतानाही पैसे गुंतवणुकीच्याऐवजी स्वतःजवळ ठेवतात. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता देणारा पहिला देश कोणता? क्रिप्टोकरन्सी व्यवहारांना कायदेशीर मान्यता देणारा पहिला देश अल साल्वाडोर होय. दुधाचा महापूर योजनेचा जनक कोण? दुधाचा महापूर या योजनेचा जनक डॉक्टर वर्गीस कुरियन होय. भारतातील सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य उत्तर प्रदेश होय. सर्वात जास्त कॉफी उत्पादन कुठे होते? सर्वात जास्त कॉफी उत्पादन कर्नाटक या राज्यात होते. चहा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? चहा उत्पादनात भारताचा जगात दुसरा, चीन प्रथम क्रमांकावर आहे. सहकारी संस्थांचा विषय कोणत्या सूचीत येतो? सहकारी संस्थांचा विषय राज्य सूचीमध्ये येतो. महाराष्ट्रातील कापूस उत्पादनाचा प्रमुख जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील कापूस उत्पादनाचा प्रमुख जिल्हा यवतमाळ, ज्याला पांढरे सोन्याचा जिल्हा असे सुद्धा म्हणतात. भारतातील पहिली किसान रेल कोठून कोठे धावली? भारतातील पहिली किसान रेल देवळाली नाशिक ते दानापूर बिहार दरम्यान धावली. सूक्ष्म सिंचनासाठी मायक्रो इरिगेशनसाठी कोणती पद्धत सर्वोत्तम मानली जाते? मायक्रो इरिगेशनसाठी ठिबक सिंचन ही पद्धत सर्वोत्तम मानली जाते. जमीन आरोग्य कार्ड सॉइल हेल्थ कार्ड योजना कधी सुरू झाली? जमीन आरोग्य कार्ड म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड ही योजना 2015 या वर्षी सुरू झाली. गोकुळ मिशन कशाशी संबंधित आहे? गोकुळ मिशन देशी गायीच्या जातीचे संरक्षण आणि विकास करण्याशी संबंधित आहे. राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा कधी झाला? राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा 2003 या वर्षी झाला. महसुली तूट म्हणजे काय? महसुली तूट म्हणजे महसुली खर्च मायनस महसुली जमा होय. कराचा कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे काय? कराचे कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे करावर कर लावणे. GSTने हा परिणाम दूर केला आहे.
विदेशी गुंतवणुकीवरील नफा भारतात आणण्याला काय म्हणतात? विदेशी गुंतवणुकीवरील नफा भारतात आणण्याला प्रॉफिट रिपिट्रेशन म्हणतात. अप्रत्यक्ष कराचा बोजा कोणावर पडतो? अप्रत्यक्ष कराचा बोजा ग्राहकावर पडतो. उपहार कर गिफ्ट टॅक्स भारतात कधी सुरू झाला? उपहार कर गिफ्ट टॅक्स भारतात 1958 साली सुरू झाला. भारतात अर्थसंकल्प मांडण्याची तारीख 1 फेब्रुवारी कधी करण्यात आली? भारतात अर्थसंकल्प मांडण्याची तारीख 1 फेब्रुवारी 2017 या वर्षी करण्यात आली. विभागीय वित्त आयोग स्टेट फायनान्स कमिशन कशासाठी असतो? विभागीय वित्त आयोग स्टेट फायनान्स कमिशन स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वाटपासाठी असतो. ब्लॅक मनी म्हणजे काय? ब्लॅक मनी म्हणजे ज्यावर कर भरलेला नाही असे बेहिशोबी उत्पन्न. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा कायदेशीर दाखवण्याची प्रक्रिया. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला वाईन कॅपिटल म्हणतात? महाराष्ट्रातील नाशिक या शहराला वाईन कॅपिटल असे म्हणतात. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? महाराष्ट्राचे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. सिडकोची स्थापना कधी झाली? सिडकोची स्थापना 1970 या वर्षी झाली. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक औष्णिक वीज निर्मिती होते? महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यात सर्वाधिक औष्णिक वीज निर्मिती होते. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कधी सुरू झाली? महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना 1972 या वर्षी सुरू झाली. कोराडी वीज केंद्र कोठे आहे? कोराडी वीज केंद्र नागपूर येथे आहे. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प कोठे प्रस्तावित आहे? रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प राजापूर बारसू येथे प्रस्तावित आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग 53 NH53 होय. त्याचा जुना क्रमांक NH6 होय. मुंबई शेअर बाजाराची इमारत कोणत्या नावाने ओळखली जाते? मुंबई शेअर बाजाराची इमारत फिरोज जिजीबाई टावर्स या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रात आर्थिक सुधारणासाठी कोणती समिती नेमली होती? महाराष्ट्रात आर्थिक सुधारणासाठी सुब्रमण्यम समिती नेमली होती. डिजिटल रुपी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC चे प्रकार किती? डिजिटल रुपी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDT चे प्रकार 2, रिटेल आणि होलसेल. भारताचा परकीय चलन साठा सध्या कोणत्या स्तरावर आहे? भारताचा परकीय चलन साठा सध्या 690 अब्ज डॉलरच्या आसपास आहे. 2026 मध्ये कोणत्या देशाने G20 चे अध्यक्षपद भूषवले? 2026 मध्ये दक्षिण आफ्रिका या देशाने G20 चे अध्यक्षपद भूषवले. मिस्टी उपक्रम कशासाठी आहे? मिस्टी उपक्रम खारफुटी वनीकरणाशी मँग्रोव्ह प्लांटेशनशी संबंधित आहे. नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी NLP कधी जाहीर झाली? नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी 2022 या वर्षी जाहीर झाली. भारतात 5G सेवा अधिकृतपणे कधी सुरू झाली? भारतात 5G सेवा अधिकृतपणे 1 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू झाली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत किती स्थानकांचा पुनर्विकास होत आहे? अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 1309 स्थानकांचा पुनर्विकास होत आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा व्याजदर किती आहे? महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा व्याजदर 7.5% इतका आहे. विश्वकर्मा योजनेसाठी किती बजेट मंजूर करण्यात आले? विश्वकर्मा योजनेसाठी 1300 कोटी रुपये बजेट मंजूर करण्यात आले. भारताचे सध्याचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅग कोण आहेत? भारताचे सध्याचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅग के संजीव मूर्ती हे आहेत. डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे काय? डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे तुटीचा अर्थ भरणा, नवीन चलन छापणे किंवा कर्ज देणे होय. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी PPP मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे PPP म्हणजे भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्यात अमेरिका, त्यानंतर भारताचा 3रा क्रमांक लागतो. हार्ड लँडिंग म्हणजे काय? हार्ड लँडिंग म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्थेचा वेग अचानक आणि वेगाने मंदावतो.
ऑटोमेशनमुळे येणारी बेरोजगारी कोणती? ऑटोमेशनमुळे येणारी बेरोजगारी संरचनात्मक बेरोजगारी स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट होय. हवामान बदलाचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाला काय म्हणतात? हवामान बदलाचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाला क्लायमेट इकॉनॉमिक्स असे म्हणतात. युनिव्हर्सल बेसिक इन्कम UBI म्हणजे काय? युनिव्हर्सल बेसिक इन्कम UBI म्हणजे सर्व नागरिकांना ठराविक रक्कम विनाअट देणे होय. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे काय? एंजल इन्व्हेस्टर म्हणजे व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करणारी श्रीमंत व्यक्ती होय. शॅडो बँकिंग म्हणजे काय? शॅडो बँकिंग म्हणजे बँकासारखे व्यवहार करणाऱ्या पण बँकिंग परवाना नसलेल्या संस्था. GDP डिफ्लेक्टर कशासाठी वापरतात? GDP डिफ्लेक्टर अर्थव्यवस्थेतील एकूण महागाई मोजण्यासाठी वापरतात. 2047 पर्यंत भारताचे ध्येय काय आहे? 2047 पर्यंत भारताचे ध्येय विकसित भारत डेव्हलप इंडिया होय. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.